हेलो एवरीवन, दिस इज योर टीवाई सर। वेलकम टू अवर न्यू वीडियो। तो दोस्तों, हमने जो है पेपर लीक की सीरीज शुरू की थी, उसमें जो है आज का हमारा नेक्स्ट चैप्टर है वो है हमारा केमिकल रिएक्शन एंड इक्वेशन, साइंस वन का थर्ड चैप्टर है। अभी वन चैप्टर और सेकंड चैप्टर हमने ऑलरेडी कंप्लीट कर चुके हैं। अगर वो वीडियो नहीं देखे तो जल्दी से देख लो। क्वेश्चन के साथ साथ आंसर भी इस बार हम दे रहे हैं। तो सबसे पहले बिना टाइम पास करे हुए सीधा सीधा आते हैं फर्स्ट क्वेश्चन पे, केमिकल रिएक्शन एंड इक्वेशन। सबसे ज्यादा पूछने के चांसेस है आपको एंडोथर्मिक और एक्सोथर्मिक रिएक्शन। अभी आपको ध्यान में रखना है कि एंडोथर्मिक है, एरो के ऊपर अगर ट्रायंगल दिखे तो उसको बोलते हैं हम एंडोथर्मिक। और एरो के राइट साइड में अगर पीछे में कहीं तो भी हीट अगर लिख के है तो इसको बोलते हैं हम एक्सोथर्मिक। एरो के ऊपर, एरोच्या वरती समजा कसेल तर याला म्हणतो आपण एंडोथर्मिक, आणि तिकडे जर दूर जाऊन हीट असेल तर त्याला काय म्हणतो आपण एक्सोथर्मिक। एंडोथर्मिक म्हणजे काय होते की हीट ऍब्सॉर्ब करते। A reaction in which heat is absorbed from the surrounding is called endothermic, and a reaction in which heat is released to the surrounding, हीट समजा का बाहेर फेकत आहोत आपण, हीट जर बाहेर फेकत आहोत याला म्हणतो आपण एक्सोथर्मिक। आता समजा का या क्वेश्चन मध्ये जर पाहू आपण तर सगळ्यात फर्स्ट वाला क्वेश्चन जो आहे तो हीट सगळ्यात शेवटी दिली आहे। हीट सगळ्यात शेवटी दिली आहे म्हणजे हे जी रिएक्शन आहे ही आहे आपली एक्सोथर्मिक। कोणती रिएक्शन आहे आपली? एक्सोथर्मिक, लक्षात ठेवा। आता जर सेकंड वाली पाहू तर एरोच्या वरती हीट आहे, एरोच्या वरती हीट आहे म्हणजे हे आहे आपली एंडोथर्मिक। कोणती रिएक्शन आहे? एंडोथर्मिक। नेक्स्ट आता जर इथं पाहू तर लास्ट मध्ये हीट दिली आहे याला म्हणतो आपण एक्सोथर्मिक। रिएक्शन वगैरे काय का नाही ते मला काहीच पाहायची गरज नाही, फक्त तुम्हाला काय पाहायची आवश्यकता आहे की हीट जी आहे ती सगळ्यात शेवटी आहे की एरोच्या वरती ट्रायंगल आहे। एरोच्या वर ट्रायंगल असेल तर त्याला म्हणतो आपण एंडोथर्मिक, आणि हीट जर समजा का तिकडे दूर असेल, राईट साइडला एकदम शेवटी शेवटी असेल तर त्याला म्हणतो आपण एक्सोथर्मिक। हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी येते आणि व्हेरी इझी क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन, गिव्ह द नेम ऑफ प्रोडक्ट म्हणते। आता रिएक्शन पहिले कंप्लीट करायची आहे, CuSO4 प्लस Fe। आता हे एक प्रकारची डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे। इथं काय होणार आहे, Cu ला जो आहे तो Fe रिप्लेस करणार आहे, म्हणजे इथं काय होईल आपली रिएक्शन Fe आणि त्याच्यासोबत लागेल हा SO4, म्हणजे FeSO4 प्लस इथं राहील आपला Cu, FeSO4 प्लस Cu। आता नेम द प्रोडक्ट, प्रोडक्टचं नाम FeSO4 म्हणजे होते फेरस सल्फेट, काय होते रिएक्शन फेरस सल्फेट, आणि Cu म्हणजे होते कॉपर। Cu म्हणजे काय होते आपला कॉपर। हा जो आहे हा आपला फेरस सल्फेट आणि हा जो आहे हा आपला कॉपर। त्यानंतर ही जी आहे इट इज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन वेअर आयरन डिस्प्लेस कॉपर फ्रॉम द कॉपर सल्फेट सोल्यूशन। बस एवढाच तुम्हाला लिहायचं आहे, एकदम इजी है। दोनों क्वेश्चन एक एक दोन मार्काला विचारते हैं। आता त्याच्यानंतर नेक्स्ट वाला उसके बाद देखेंगे हम, तो इस पे क्या दिखा है, तो विथ रेफरेंस टू द डायग्राम आंसर द फॉलोइंग क्वेश्चन, गिव द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन। अभी ये कौन सी टाइप ऑफ केमिकल रिएक्शन है, तो ये है हमारी, इट इज अ डीकम्पोजिशन रिएक्शन। कौन सी रिएक्शन है ये? डीकम्पोजिशन रिएक्शन। आपको ध्यान में रखना है, दिस इज डीकम्पोजिशन रिएक्शन। इसमें रिएक्शन कौन, रिएक्टेंट कौन सा है, तो कैल्शियम कार्बोनेट जो है यहाँ पे दिख रहा होगा आपको, ये जो है कैल्शियम कार्बोनेट, ये है हमारा रिएक्टेंट, रिएक्टेंट कैल्शियम कार्बोनेट। प्रोडक्ट कौन सा है, तो प्रोडक्ट है हमारा कैल्शियम ऑक्साइड एंड कार्बन डाइऑक्साइड। लाइम वाटर में क्या रहता है, कैल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डाइऑक्साइड। अभी रिएक्शन क्या है, तो कैल्शियम कार्बोनेट का फार्मूला है हमारा CaCO3। क्या फार्मूला है हमारा? CaCO3। उसको अगर हम हीट प्रोवाइड करें, यहाँ पे अगर ट्रायंगल या फिर हीट लिखा हुआ होगा तो इससे हमारे हमको मिल रहा है CaO। CaO मतलब होता है कैल्शियम ऑक्साइड प्लस CO2। CO2 मतलब ये होता है हमारा कार्बन डाइऑक्साइड। तो ये रिएक्शन आपको याद में रखनी है, तो इससे सीधा सीधा आपको जो है 3 मार्क मिल जाएंगे, याच्यावरून सीधे सीधे तुम्हाला 3 मार्क भेटणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। CaCO3 इट गिव्स CaO प्लस CO2, बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जर नेक्स्ट आपण पाहू, व्हाट आर द फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन। व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन। फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन नाव लक्षात ठेवायचे आहे आणि कोणताही एक तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे। मी तसे सगळेच करून देतो। तर कोणते कोणते फॅक्टर आहेत, तर फर्स्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ रिएक्टंट। फर्स्ट फॅक्टर कोणता राहणार आहे? नेचर ऑफ रिएक्टंट। दुसरा साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टंट। तिसरा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट। चौथा टेम्परेचर ऑफ रिएक्शन, आणि लास्ट वाला कॅटलिस्ट। आता एक एक करून आपण पूर्णच्या पूर्ण जे आहे ते फॅक्टर्स आपण एक्सप्लेन करून घेऊ। सगळ्यात फर्स्ट वाला फॅक्टर आहे आपला जो नेहमी विचारला जातो आपल्याला, तो म्हणजे कोणता आहे आपला? नेचर ऑफ रिएक्टंट। आता नेचर ऑफ रिएक्टंट म्हणजे काय होते, आता कोणते कोणते रिएक्टंट जे आहे ते एकदम हायली रिएक्टिव्ह राहते, कोणते कोणते एकदम लो रिएक्टिव्ह राहते। आता रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय होतं, तर केमिकल रिएक्शन किती फास्ट होत आहे किंवा किती स्लो होत आहे त्यालाच म्हणतो आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन। रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड ऑन द नेचर ऑफ रिएक्टंट। इफ reactant is very reactive, highly reactive, then reaction will be fast, and if reactant are low reactive, reaction will be slow.
म्हणजे काय आपला जर रिएक्टंट जर हायली रिएक्टिव्ह असेल तर रिएक्शन फास्ट होईल. रिएक्शन कशी होईल? फास्ट. पण समजा का रिएक्टंट लो रिएक्टिव्ह असेल तर रिएक्शन कशी होईल आपली? स्लो, हळूहळू होईल. बस तेच दिला होता. नेचर ऑफ द रिएक्टिव्हिटी, रिएक्टंट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. द मोर रिएक्टिव्हिटी द फास्टर द रिएक्शन. जेवढी रिएक्टिव्हिटी मोर रिएक्शन तेवढीच करायला आपली फास्टर. त्यानंतर साईज ऑफ पार्टिकल ऑफ द रिएक्टंट. आता रिएक्टंटचे साईज जो आहे तो लक्षात ठेवायचा. साईज जेवढा छोटा असेल तेवढी रिएक्शन फास्ट होते. साईज जेवढा छोटा असेल तेवढी रिएक्शन फास्ट होते. साईज जेवढा मोठा असेल तेवढी रिएक्शन स्लो होते. फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे समजा का एखादा साखरीचा इतना शक्कर का अभी इतना बड़ा आपके पास एक गोला है. साखरीचा एवढा मोठा गोळा आहे तुमच्याकडे, एकदम बारीक पावडर वाली साखर आहे. आता दोन्हीला तुम्ही पाण्यामध्ये टाका आणि मिक्स करा. कोणती लवकर मिक्स होईल? पावडर जे आहे ते लवकर मिक्स होईल. म्हणजे पावडर वाली रिएक्शन कशी होत आहे? फास्ट होत आहे. पण ते मोठावाला जो पार्टिकल आहे त्याची रिएक्शन कशी होत आहे? स्लो. बस तेच आहे आपला साईज ऑफ पार्टिकल. त्यानंतर थर्ड वाला जो होता आपला तो होता आपला कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट साठी तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. आता समजा का तुमच्याकडे निंबू आहे. निंबू जो आहे एका कपामध्ये तुम्ही असे 10 निंबू पिळले आणि तिथं समजा का 1 चम्मच पाणी टाकले आणि ते समजा का पिले तर तुम्हाला बहुत जास्त असं आंबट लागेल. पण तेच समजा का तुम्ही 10 चम्मच पाणी टाकले आणि तिथं फक्त 1च निंबू पिळले तर तो तुम्हाला तेवढा काही वाटणार नाही. म्हणजे निंबूचा कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर तुमची रिएक्शन बी कशी होणार आहे? फास्ट होणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आता पहा, रेट ऑफ रिएक्शन प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेटेड रिएक्टंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर रिएक्शन फास्ट, कॉन्सन्ट्रेशन लो असेल तर रिएक्शन स्लो. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वाले आपण पाहू. इथं एक्झाम्पल हे पाहून घ्या. एक्झाम्पल व्हेरी इम्पॉर्टंट आहे यासाठी. रिएक्शन ऑफ CaCO3 विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl फास्टर दॅन डायल्यूट HCl. कॉन्सन्ट्रेटेड HCl वाला जो रिएक्शन आहे ते फास्टर होते आणि डायल्यूट वाला म्हणजे कमी रिएक्टंट जर कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर ते कशी होते? रिएक्शन आपली स्लो होते. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वाला पाहू आपण. नेक्स्ट आपला आहे तो म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. आता टेम्परेचर ऑफ द रिएक्शन मध्ये काय असते? तर टेम्परेचर जेवढा हाय असेल तेवढी रिएक्शन जी आहे ती आपली फास्ट होते. टेम्परेचर जेवढा लो आहे तेवढी रिएक्शन कशी होते? स्लो होते. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे समजा का आता काहीतरी भाजी वगैरे आहे. ते भाजी समजा का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले. फ्रीजमध्ये ठेवले तर काय होत आहे? फ्रीज का करत आहे? त्या रिएक्शनचा टेम्परेचर का करताय? कमी करताय. टेम्परेचर कमी करत आहे तर आपली जी रिएक्शन आहे भाजी जी आहे ते लवकर खराब नाही होत. आपली भाजी जी आहे ते चांगली राहते. आणि समजा का तेच जर बाहेर असेल तर टेम्परेचर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समजा का हाय असेल तर आपली भाजी जी आहे ती लवकर खराब होऊन जाते. म्हणजे याचा अर्थ काय की टेम्परेचर जर हाय असेल तर रिएक्शन फास्ट होते. टेम्परेचर जर लो असेल तर रिएक्शन बी स्लो होते. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट वाला आहे तो म्हणजे आपला कॅटलिस्ट. कॅटलिस्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं? आता कॅटलिस्ट म्हणजे काय होते? कॅटलिस्ट सबस्टन्स which does not take part in the chemical reaction but changes the speed of chemical reaction. म्हणजे काय होते? तर चेंज स्पीड ऑफ केमिकल रिएक्शनला तोच काय करणार आहे? चेंज करणार आहे. एवढे तुम्हाला 4-5 जे आहेत ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. कोणताही एक जो आहे तो आपल्या मताने तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. आता नेक्स्ट वाला जर आपण पाहू तर नेक्स्ट आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. हा बघा आता, इट इज recommended to use airtight container storing for long time. रॅन्सिडिटी वाला क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा मग आता, इट इज रेकमेंडेड टू यूज एअरटाइट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फ्रॉम लॉंग टाइम. आता समजा का तुमच्या घरी पाहत असेल तुम्ही, तुमच्या घरी समजा का तेल असेल उरलेला वगैरे किंवा काढलेला पिप्यामधून वगैरे असेल तर त्याला जो आहे तुमची आई किंवा आजी का करते? एक पन्नी लावते त्याच्यावर जो आहे तो झाकण लावते. असं का बरं करते? तर तो जो आहे तो एअर टाईट करतो आपण. एअर सोबत त्या ऑइलची जी आहे ती रिएक्शन होऊ नाही देत. तसा का बरं आहे? तर बघा आता, ऑइल रिएक्ट विथ ऑक्सिजन प्रेझेंट इन एअर. सगळ्यात पहिले ऑइल जो आहे एअर मधला जो बी ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत तो का करते? रिएक्ट करते अँड गेट ऑक्सिडाइज. आणि तो का होते? ऑक्सिडाइज. विच कॉज टू इट बिकम रॅन्सिड. आणि त्याच्यामुळे काय होते? तो आपला जो ऑइल आहे तो रॅन्सिड होते ना. रॅन्सिड झाल्यामुळे काय होते? डेव्हलप बॅड स्मेल. त्याची स्मेल जी आहे ती कशी येते? खराब येते. आणि सोबतच बॅड टेस्ट पण येते ना. टेस्ट पण काय होते? याची खराब होते. Therefore, oil is stored in airtight container. त्याच्यामुळे आपण ऑइलला काय करतो? एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवतो. त्याच्यामुळे ऑक्सिजन सोबतचा त्या ऑइलचा जो आहे तो कॉन्टॅक्टच तोडून टाकतो. टू प्रिव्हेंट कॉन्टॅक्ट विथ एअर अँड स्लो डाऊन द ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन काय होतं? याच्यामध्ये स्लो डाऊन होत आहे. सो इट कॅन बी प्रिझर्व फॉर लॉंग टाइम. आणि लॉंगर टाइम साठी तो काय आपण राखून ठेवू शकतो. बस एवढाच आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आता समजा का नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासाठी तो म्हणजे आता हा करोजन वाला. व्हेरी इम्पॉर्टंट 5 मार्क्स साठी सरळ विचारू शकते करोजन वाला क्वेश्चन. आता पहा याच्यामध्ये काय म्हटलंय. सगळ्यात पहिले इथे एक डायग्राम दिली आहे तुम्हाला
आणि सगळ्यात पहिला म्हणजे तुम्हाला विचारलाय व्हॉट इज रस्ट, तर मग रस्ट म्हणजे काय होते पहा मग आता. रस्ट इज अ रेडिश ब्राउन सबस्टन्स. कोणता सबस्टन्स आहे तो? रेडिश ब्राउन सबस्टन्स फॉर्म ऑन आयरन ड्यू टू द रिएक्शन ऑफ आयरन विथ ऑक्सिजन. आयरनची जेव्हा ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते त्याच्यापासून एक रेडिश ब्राउन कलरचा सबस्टन्स तयार होते, त्यालाच काय म्हणतो आपण? रस्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? रस्ट. आता नेक्स्ट वाला क्वेश्चन आहे केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. रस्टचा जो आहे तो केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? तर Fe2O3 डॉट NH2O. Fe2O3 लक्षात ठेवा, Fe2O3 डॉट NH2O. Fe2O3 डॉट NH2O असा तुमचा रस्टचा फॉर्म्युला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट वाला जर आपण पाहू तर हा सी वाला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ऑक्सिडेशन रिएक्शन ऍट एनोड. ऑक्सिडेशन रिएक्शन ऍट एनोड म्हणजे कोणते होते? तर बघा आता इथंच तुम्हाला दिलाय, हा आहे आपला एनोड आणि हे जे रिएक्शन दिसत आहे Fe इट गिव्स Fe2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन. Fe इट गिव्स Fe2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन. इथलीच पाहून इथं तुम्हाला चिपकवायची आहे, बाकी काहीच करायचं नाही. व्हॉट इज द रिएक्शन ऍट कॅथोड. नेक्स्ट वाला आहे कॅथोड वाली रिएक्शन. तर हे रिएक्शन दिसत आहे आपल्याला, हे रिएक्शन तिथं चिपकवायची आहे. O2 प्लस 4 हायड्रोजन प्लस 4 इलेक्ट्रॉन इट गिव्स H2O. हे आपली कॅथोड वाली रिएक्शन. इथंच पाहून इथं चिपकवायचं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त लर्न कोणता ठेवायचा आहे? हे दोन क्वेश्चन, हा आणि हा, ते इझिली होऊन जात आहे. आणि व्हॉट इज करोजन. करोजनची डेफिनेशन, corrosion is the slow destruction of the metal due to chemical reaction with air, moisture or chemical. हा काय एक स्लो डिस्ट्रक्शन आहे, हळूहळू हळूहळू एखाद्या मेटलला काय करताय? तो खराब करत आहे. केमिकल रिएक्शन विथ एअर, मॉइश्चर और केमिकल. एक तर एअर सोबत, मॉइश्चर सोबत, ऑक्सिजन सोबत किंवा कोणत्या ना कोणत्या केमिकल सोबत रिॲक्ट करून त्या मेटलला तो हळूहळू हळूहळू आतमधून खराब करत आहे, त्यालाच म्हणतो आपण करोजन. मग हा जो क्वेश्चन आहे हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट वाला क्वेश्चन आहे स्टडी द केमिकल रिएक्शन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणते. हा सुद्धा तुम्हाला 3 मार्कासाठी भरपूर वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. आता बघा याच्यातले आपण काही आन्सर पाहून घेऊ. पहिला, आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. आता पहा इथं काय होत आहे, Ag जो आहे तो Cl सोबत गेलाय आणि NO जो आहे तो Na सोबत गेला, NO3. म्हणजे इसकी टोपी उसके सर, हा त्याला घेऊन गेला तो त्याला घेऊन गेला. म्हणजे हे जे रिएक्शन आहे हे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? डबल डिस्प्लेसमेंट. याची वाली तो घेऊन गेला, त्याची वाली हा घेऊन आला, याची वाली तो घेऊन गेला, त्याची वाली हा घेऊन आला. त्यानंतर पहिला क्वेश्चन झाला, राइट द डेफिनेशन ऑफ द अबोव टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. A reaction, double displacement reaction is a chemical reaction in which ions of two compounds, बघा आता ions of two compound exchange with each other. आयन्स जे आहे पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन एकामेकाचे काय होत आहे? ते एक्सचेंज होत आहे टू फॉर्म अ न्यू कंपाऊंड, त्याच्यापासून न्यू कंपाऊंड बनत आहे. त्यालाच म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कोणती रिएक्शन म्हणतो त्याला आपण? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. निगेटिव्ह आयन आणि पॉझिटिव्ह आयन एकामेकाच्या काय होत आहे? एक्सचेंज होत आहे, त्यालाच म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि थर्ड वाला क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंटचा नेम काय? तर AgNO3. AgNO3 म्हणजे होते सिल्वर नायट्रेट. काय होते आपला? हा सिल्वर नायट्रेट. आणि NaCl म्हणजे तर आपण लहानपणीपासून शिकत असाल, NaCl म्हणजे काय होते? आपला सोडियम क्लोराइड. उसके बाद AgCl म्हणजे काय होते? तर सिल्वर क्लोराइड. AgCl म्हणजे काय होते? सिल्वर क्लोराइड. आणि NaNO3 म्हणजे काय होते? आपला सोडियम नायट्रेट. काय होते? आपला सोडियम नायट्रेट. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. टोटल जे तुम्हाला 6 टाइपचे केमिकल रिएक्शन 8 टाइपचे केमिकल रिएक्शन शिकायचे आहे. इथे मी तुम्हाला 4 जो आहे ते एक्सप्लेन करून सांगतो आणि 4 जो आहे तो तुम्हाला स्टडी करायची आहे, ते एक्स्ट्रा क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला देतो. सगळ्यात पहिले कॉम्बिनेशन रिएक्शन. इट इज अ केमिकल रिएक्शन इन विच मल्टिपल रिएक्ट कंबाईन टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट. दोन रिएक्टंट कंबाईन होत आहे, एक प्रोडक्ट भेटतं, त्याला म्हणतो आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, 2Mg प्लस O2 इट गिव्स MgO. 2MgO. बघा आता लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन रिएक्शन दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट, दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट. मेनी किंवा 2 रिएक्टंट कंबाईन टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट इज कॉल्ड कॉम्बिनेशन रिएक्शन. त्याच्याच उलटी आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय होते बघा, इट इज अ केमिकल रिएक्शन इन विच अ सिंगल कंपाऊंड ब्रेक. आता पहा, दोन कंपाऊंड मिळले म्हणजे कॉम्बिनेशन, कंबाईन झाले म्हणजे कॉम्बिनेशन, डिकम्पोज झाले तुटले, सिंगल रिएक्टंट डिकम्पोज टू फॉर्म 2 प्रोडक्ट और मोर प्रोडक्ट. आता बघा, सिंगल कंपाऊंड ब्रेक डाउन into multiple product, it can happen using heat decomposition or with electric current. या रिएक्शनलाच काय म्हणतो आपण? डिकम्पोजिशन रिएक्शन. CaCO3 इट गिव्स CaO प्लस CO2 किंवा H2O पासून H2 प्लस O2 हे आपल्याला भेटते. म्हणजे एका रिएक्टंट पासून दोन प्रोडक्ट बनणे, एका रिएक्टंट पासून दोन प्रोडक्ट बनणे म्हणजे
डिकम्पोजिशन रिएक्शन, दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट कॉम्बिनेशन, एक रिएक्टंट दोन प्रोडक्ट डिकम्पोजिशन, एकामेकाच्या उलटे आहेत. नेक्स्ट वाली रिएक्शन आहे आपली डिस्प्लेसमेंट रिएक्शन. इट इज अ केमिकल रिएक्शन इन विच मोर रिएक्टिव्ह डिस्प्लेस लेस रिएक्टिव्ह. मोर रिएक्टिव्ह वाला का करेल, लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस करेल, त्या रिएक्शनला कोणती म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मोर रिएक्टिव्ह वाला लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस करेल. त्यानंतर नेक्स्ट आहे आपली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट तर आताच पाहिलो आपण, म्हणजे काय होते, पॉझिटिव्ह आयन अँड निगेटिव्ह आयन एक्सचेंज देमसेल्फ, इज कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि एक्झाम्पल AgNO3 प्लस NaCl, AgCl प्लस NaNO3. नेक्स्ट वाली रिएक्शन आहे आपली एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक. आणि एक आहे आपली एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक सुरुवातीलाच आपण पाहिलो होतो. रिएक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड, हीट इज रिलीज इन द सराउंडिंग इज कॉल्ड एक्झोथर्मिक. हीट जर बाहेर पडत असेल तर एक्झोथर्मिक. रिएक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग, हीट समजा का तो आतमध्ये घेत असेल तर त्याला म्हणतो आपण एंडोथर्मिक, आणि हीट जर बाहेर फेकत असेल तर त्याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन रिएक्शन. त्यानंतर आहे रिडक्शन रिएक्शन. रिएक्शन इन विच ऑक्सिजन कंबाईन किंवा गेन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आणि रिएक्शन इन विच लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन किंवा गेन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन रिएक्शन. याच्यामध्ये काय होते, गेन कोणाचा, गेन ऑक्सिजनचा. लॉस होते याच्यात, लॉस कोणाचा होते, हायड्रोजनचा. त्याच्याच उलटा इथं आहे, इथं काय होणार आहे, गेन. गेन कोणाचा आहे, हायड्रोजनचा, आणि लॉस कोणाचा इथं, ऑक्सिजनचा. एकामेकाचे जे आहे ते उलटे रिएक्शन आहे. आणि एक यांचा मेन बॉस आहे तो म्हणजे रिडक्शन रिएक्शन, सॉरी रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स मध्ये काय होते, रिएक्शन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच वेळी ज्याच्यात होते त्याला म्हणतो आपण रेडॉक्स रिएक्शन. नेक्स्ट वाला आता बस एवढे क्वेश्चन आहेत, आणि नेक्स्ट काही सम एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत ते तुम्हाला लर्न करायचे आहे. आता कोणते कोणते क्वेश्चन आहे एक्स्ट्रा वाले बघा. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन राहणार आहे तुमच्यासाठी तो म्हणजे बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन. बॅलन्सिंग इक्वेशन किंवा बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन. सेकंड वाला राहणार आहे आपला शहाबाद टाइल्स वाला. शहाबाद टाइल्स तुमचा गिव रिजन मध्ये आहे, गिव रिजन. शहाबाद टाइल्स गिव रिजन मध्ये आहे. त्यानंतर थर्ड वाला क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एंडोथर्मिक एक्झोथर्मिक झाला, रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन. बस हे 3 क्वेश्चन एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला करायचं आहे. जर बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन तुम्हाला हार्ड वाटत असेल याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही कमेंट करा बैलेंसिंग केमिकल इक्वेशन, ओनली कमेंट बैलेंसिंग केमिकल इक्वेशन. मैं आपके लिए वो वीडियो जल्दी ही, कल नहीं तो परसों में अपलोड कर दूंगा. तो जल्दी से अगर आपको कंफ्यूजन है बैलेंसिंग में तो कमेंट करो. अभी ये वीडियो जो है तो जल्दी से जल्दी अपने सारे दोस्तों के साथ शेयर कर दो. इतने क्वेश्चन करो थर्ड चैप्टर में, बाकी कुछ करने की जरूरत ही नहीं गिरेगी. तब तक के लिए वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करके रखो. ऐसे ही आने वाले दिनों में हम पूरा का पूरा 100 आउट ऑफ 100 की स्टडी यहाँ पे करने वाले हैं. तब तक के लिए थैंक यू सो मच.